आपण मेकर शहरामध्ये उत्तर दिशेला आलो आहे. तर हा आपण बघत आहात एक पौराणिक काळातला असा राजवाडा कंचिनीचा महाल म्हणून इथं प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पुरातन काळामध्ये कंचिनी नावाची नृत्तिका ही नृत्य करायची आणि तिचे नृत्य बघण्यासाठी लांब लांबून बरेच श्रीमंत असे लोक यायचे. एक दिवस मध्ये लोणारचा एक राजकुमार इथे आला आणि सांगितलं की तुम्ही लोणारमध्ये एक देवी आहे, आमचं देवस्थान, तिथं या देवीचं दर्शन घ्यायला. तर ती कंचना म्हणाली, म्हणजे ऋतिका, की बाबा मी तिथे येणार नाही, इथूनच मी देवीच्या मंदिरातला दिवा बाईक बघेन. तर असा तिचा हट्ट होता आणि तिनं तो हट्ट पूर्ण करण्यासाठी अक्षरशः 7 महालाचा 7 तळाचा असा महाल उभारला आणि ती दिवा बघण्यासाठी वरती गेली आणि वरतून पडून तिचा अक्षरशः देवीच्या प्रकोपाने म्हणा का कशांतरी म्हणा मृत्यू झाला. आज आपण बघत आहात की या वाड्यामध्ये, या महलामध्ये इथले लोक म्हणतात की रात्री अमावस्येला पौर्णिमेला इथं घुंगराचा आवाज वगैरे येतो. असा हा महल आपण बघू शकता. सध्या जीर्ण अवस्थेत पडलेला आहे आणि बांधकाम पण चांगल्या प्रकारचं केलेलं आहे या महालाचं. आता फक्त बाहेरून जर बघितला तर फक्त 2च मजले बाकी आहेत. हे बघू शकता. त्या काळातलं एक शानदार घुमट असं अजून पण आहे. आता इथे बरेच लोक येतात, घाण झालेली आहे, पूर्वीसारखं काय राहिला नाही, पण बऱ्यापैकी अजून 2 असे ताळ्याचे शाबूत आहेत. वर जायला बहुतेक रस्ता नाही, पडला असा होतो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या महालाची, एक कंचिनीच्या नृत्तिकेच्या नावाची ही कथा. आणि आज हा महाल, इतिहासकालीन महाल, आज आपल्यासमोर थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी. बघू शकता तुम्ही. ठीक आहे.